नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात पोपटराव भसे लिखित धमाल ही कादंबरी. या कादंबरीला किंचित विनोदाची झालर आहे. ही कादंबरी संपूर्ण काल्पनिक आणि ग्रामीण ढंगाची आहे. ही कादंबरी ललित, शृंगारिक आणि भावनिक आहे. या कादंबरीत राजकारण नाही, तर आहे फक्त एका कुटुंबाचा वरवर वाटणाऱ्या मतभेदाचा कलह. या कादंबरीतलं प्रमुख पात्र आहे शंकर. हा शंकर आई वडिलांपासून सगळ्यांच्याच फिरक्या घेत असणारा एक टवाळ, विनोदी आणि वात्रट मुलगा आहे. पण या सगळ्या प्रवासात, म्हणजेच घरात, गावात, शाळेत, शेतात, प्रवासात, हा शंकर कोणालाही न दुखावता, कोणाला डागण्या न देता, आपल्या विनोदी लाघवी बोलण्यानं धमाल करत राहतो. म्हणून ह्या कादंबरीचं नाव आहे धमाल. आणि हीच या कादंबरीची साधारण मध्यवर्ती कल्पना आहे, असं लेखक पोपटराव भसे म्हणतात. ऐकूयात श्रोते हो पोपटराव भसे लिखित धमाल. पण श्रोते हो, तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल, तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात धमाल भाग पहिला. 2 दिवसांपूर्वी शंकरची 9वीची वार्षिक परीक्षा झाली होती. सगळे पेपर चांगले गेले होते. अभ्यासाच्या टेन्शनमधून मुक्त झाल्यामुळे कासराभर दिवस वरती आला होता, तरी तो माडीवरच्या आपल्या अभ्यासाच्या खोलीतल्या अंथरुणावर मस्तपैकी लोळत होता. नांदूर नावाच्या खेडेगावातला गोरागोमटा, सडसडीत बांध्याचा, 5.5 फूट उंचीचा, विनोदी, मिश्किल, लाघवी तरुण मुलगा झोप पूर्ण होऊन सुद्धा काम काही नसल्यामुळे अंथरुणातून आणखीन घडीभर उठू नये अशा विचारात होता. साहजिकच अंगात आळस भरला होता. दिवसाची सुरुवात कशी करायची याचा तो विचार करत असताना त्याच्या खोलीच्या दाराची कडी वाजली. त्याची 13 वर्षांची सुंदर नावाची धाकटी बहीण त्याला बोलवायला वरती आली होती. दाराची कडी वाजवत ती म्हणाली, शंकर भाऊ. शंकरने अर्थात ओ दिली नाही, पण शंकर भाऊ जागा असणार याची सुंदरला खात्री होती. ती दाराची कडी एकसारखी वाजवत राहिली. शेवटी वैतागून शंकर तिला म्हणाला, अगं सुंदरे, काय कटकट लावली? कासराभर दिवस वरती आला भाऊ. मग येऊ दे की, मला कुठं तारखेला नाही जायचं. तुला तारखेलाच जायचंय भाऊ, दार उघड. अगं कोणचं आकाश कोसळलंय? उठून बसत शंकरने विचारलं. तुला आबांनी बोलवले. कशासाठी? तू आधी दार उघड ना, सांगते की मी. असं म्हणून सुंदर कडी वाजवायला लागली. मग नाईलाजास्तव शंकरला उठायला लागलं. दार उघडून डोळे चोळत त्यांनी बहिणीला विचारलं, काय सांगणार आहे ग सुंदराबाई? तुला आबांनी बोलवले. आता हे मागाच सांगितलं की. कोणत्या तारखेला जायचं आहे ते सांग. ते खाली गेल्यावर समजन. तू नखरे करू नको ग, सांग. गप्पात वेळ घालवू नको असं आई म्हणाली. आबा आणि माई हे त्याचे आई वडील. ते सुद्धा काहीसे शंकरसारखेच. आईबापाचं साटलोटं माहिती असल्यामुळे शंकर म्हणाला, मला वाटलंच होतं. काय वाटलं होतं भाऊ? माई माझ्या झोपेच्या मुळावर उठली असणार. अरे भाऊ, ते पहाटे पलंगावरनं खाली पडली आहे. काय सांगती? हा ना, उजवा हात पिचकला, कमरेला पण मुक्का मार लागला. पहाटेपासनं तिचं विवळणं चालू आहे. पलंगावर झोपायची फार हौस होती तिला. तिची झोप मला माहिती आहे, म्हणून मी आबांना म्हणत होतो, पलंग आणू नका, पलंग आणू नका. आणखीन कोण झोपलं होतं त्या पलंगावर? अरे मी आणि माईच फक्त. आणि आबान संतोष ते खाली झोपले होते. नाही, पण खोलीत होते का बाहेर होते? बाहेर होते. म्हणजे तू माईला ढकलला असणार. नाही र,
ती खाली पडली तेव्हा तिचे पाय उशाच्या बाजूला आणि डोकं पायथ्याच्या बाजूला दिसलं. मग हे आबांची करामत आहे. आणि हा आबा डोक्याला हात लावून बसले. चल खाली बाबा, भिवा तात्याला बोलवून आणायचे. मग भिवा तात्याला आणायला तू का नाही गेली ग? अरे तात्या मला दाद देणार नाही म्हणून मी नाही गेले. सुंदर मागोमाग शंकर खाली गेला. आतल्या दालनात उजवीकडे चूल होती. माई चुलीतला निखारा पुढे ओढून पिचलेला हात शेकवत होती. तिच्या शेजारी आबा बसले होते. शंकर जवळ येऊन उभा राहताच त्यांनी हुकूम सोडला, खाली बसू नको. मग काय करू? त्या भेवा कोंबाराला बोलवायला जा, त्याला पुढं घालून घेऊन ये, आज शिंताचा ये म्हणाव. पण आबा, माई पलंगाच्या पायथ्याकडे डोकं करून कशी काय पडली हो? अरे मध्यरात्री गेली ती लघवीला, झोपेत असणार ती. नाही, बाहेर गेलती का न्हाणीत गेलती? बाहेर. मग लाईट लावली नव्हती का? अंधार होता, लाईट गेली होती. अंधारामुळं पलंगावरती उलटी झोपली असणार. तर तुम्ही जागे होते ना आबा? नव्हतं रे बाबा. मग मध्यरात्री व्याथळ बाबाची फेरी निघाली असणार आबा. त्यांनीच माईला चाणूक्ष दाखवली असणार. म्हणून तर मी रात्री पलंगावर नारळ फोडा म्हणलो होतो, पण माझं बोलणं हसण्यावर नेलं तुम्ही. अरे ही भवानी मला पहाटेपासनं व्याताळ म्हणती. कोण भवानी हो? शंकरने गालात हसत विचारलं. अरे ही फशी तुझी आई. काय कारण? मी हात नाही तर पाय वाढला असणार म्हणती ती. काय मनावर नका घेऊ आबा. माईला अंथरुणात गोल गोल फिरायची सवय. पलंगावर झोपल्याची माईला आता तू बेवाला आणायला जायला काल घेशील रे शंकरे? माई विवळत रागानं म्हणाली. अगं माई, तू माझ्यावर का राग होती का? तुला पलंगाचे डोवाळे लागले होते. वेताळ बाबाच्या काचाट्यात सापडायला तू बाहेर जायलाच नको होतं. मी नको म्हणत होतो, पण तू काय पलंगाचा हाट सोडला नाही. तुला एकटीला 5 हाताची गोधडी पुरत नाही हे माहीत होतं, तरी पण तू आबाला भरीला घातलं. कमीत कमी सुंदरला तरी खाली झोपवायचा. शंकर जाण बाबा, कशाला टाइमपास करतो? सध्या नांदूरमध्ये बायांचं राज्य आहे. बाईल म्हणन तसं गाड्याला वाकावं लागते. मग मी संडासला भेट द्यायला जाऊन येऊ का आबा? भिव्याला इथं पोचता कर आणि मग जा. आता पोटात मध्येच कळ आली तर साऱ्या बलूत आली शोभा होईन की माझी. शंकर पोट चोळत म्हणाला. तुझा वात्रडपणा कधी कमी होणार आहे रे? आता काय वात्रडपणा केला मी? पोट कळ मारायला लागलं तर गोडणीचं राहू दे, कवडीचा वाडा तरी गाठता येईन का सांगा बरं? म्हणून मी तुम्हाला म्हणत होते तुम्ही भिवाकडं जा. माई आबांना म्हणाली. त्यो भिवा पण या देवट्यापेक्षा कमी नाही फसे. तुझा हात राहील बाजूला, माझंच काकुरा काढत रणजी पडून हल्ला नसता म्हणून या बाळाला पाठवायचं आहे. याच्यावर शंकर म्हणाला, तुम्ही आहे ना, तुम्ही उगाचच काल्पनिक भूताला घाबरता आबा. भिवा तात्याला पुढं घालून आणतो. आम्ही येईपर्यंत विती एवढ्या बांबूच्या 4-5 पट्ट्या तयार करून ठेवा. माईचा हात जर खरोखर पिचला असला तर, आणि मग मी काय ढोंग करते का? जीव जायला झाला की माझा. माई, तुझं नावच फासाबाई आहे. आजोबांनी बामणाला विचारून ठेवलं असणार ते. काय चिंता करते तू? यमाला पण फसवणार आहे ग? असं म्हणून शंकर घरातनं बाहेर पडला. वाटेत खंडू मामा भेटला. जीप थांबवून त्याने विचारलं, राम पहारी कोणाचं तोंड बघायला निघाला भाऊ? ते भिवा तात्याची गाडवीन व्याली म्हणून समजलं. ते शुभ असतं म्हणे, म्हणून त्या बाळंतिनीचं तोंड बघायला निघालोय. पण तुम्ही काय तोंड नाही धुतलेलं दिसत मामा. काय पारोशेच निघाले काय दांद्याला? अरे पानवट्याकडं निघालोय. या लक्ष्मीबरोबर उद्या आंघोळ करणार आणि धंद्याला लागणार. चहा पाणी न करता होईन की एखाद्या टपरीत चहा पाणी? का ठकू मामीनं हाकलून लावलं काय? मला हाकलून लावायला तिचा वरचा खाली यायला पाहिजे. काय पटत नाही मला तुमचं बोलणं. अरे तुझ्या ठक्या मामीला लागली बळकुंडी, थांबायला तयार नाही. समध्या घरात वास. औषध आणायला लवकर जायच्या फाट्याव. म्हणजे मामीच्या खाण्यात काहीतरी आला असणार मामा. काय खादडबाई दिदीच वरतोंड चालूच असते. मग मुसकं का नाही घालत तिला? मुसक्याचा उपयोग नाही बाबा, मुसकंसुद्धा चावून खाती ती. म्हणजे मामा तुम्हीच काहीतरी डोकं लढवलं असणार. मग काय खंडू मामा थांबला नाही. रिक्षाला किक मारली, निघून गेला. रिक्षा पाणवठ्याकडे वळल्यावर शंकरला आईच्या हाताची आठवण आली.
भिवा तात्या पण चुलीला पाय लावून चहा पीत बसला होता. थंडीचा पत्ता नव्हता. उन्हाळा होता म्हणून शंकरला नवल वाटलं. त्याला बघताच भिवानी झटकन पाय आखडले. तात्याचा चेहरा बघण्यासारखा झाला. रंजा काकू तोंडाला पदर लावून फिदी फिदी हसत शंकरला म्हणली, ये की शंकर, वाटवाकडी केली. तात्याची आठवण आली मला. रंजे, तू कामापुरतं बोल, लय खोला शिरू नको, हे बेनं लय बेरकी या. भिवा तात्या हळू आवाजात म्हणाला. न ऐकल्यासारखं करून गालात हसत त्यांच्याजवळ जाऊन म्हणाला तो, काय रात्री भरलेला गारटा अजून कमी नाही झालेला दिसत तात्या. अरे उन्हाळ्याचे दिवस आहेत म्हणून तर तुम्ही चुलीला पाय लावून बसल्याचं आश्चर्य वाटलंय. याचा अर्थ रंजा काकूला तुमचा प्रताप अजून समजलेला दिसत नाही. तू रामपरी कशाला टापाकला तेवढं सांग बाबा फक्त. तात्या कोंबडा डालून, रंजे चहा दे बाबा या बाळाला. बस हा बाळा बस, तोंडकोड कर, म्हणजे तुझ्या तोंडातनं मुक्ता फळं बाहेर नाही पडणार. नाही तात्या, मी बसायला नाही आलो. चहा नको काकू, मी अजून तोंड बी नाही धुतलं, पारोसा चालू आहे. तात्याला चुली पुढं बघून लय नवल वाटलं मला. कसलं नवल? हेच तुमचा समजावता झाल्याचं. अगं बाया, आम्ही कधी भांडलो होतो? काकूने प्रतिप्रश्न केला. ते तुमच्या आवली याला विचारा की. गांजेच्या नशेत माझ्या नावानं शिमगा करायची सवय या जन्मात जाणार नाही यांची. काय काय बरळत होते रे? काय सांगण्यासारखं नाही काकू, आणि त्यातून तात्या इथं बसलेलं आहे. सांग रे, घाबरण्यासारखं काय कारण नाही, मी आहे की इथं. काकू, रात्री महादेवाच्या देवळात तुमचा उद्धार चालला होता. यशवा, हाडळ, कैदाशीन अशा बऱ्याच पदव्यांची तुमच्यावर उधळण चालली होती. अगर रंजे, काय ऐकते तू ह्या नाऱ्याचं? रातभर तुमचं ऐकते मी, फार हद सोडली तुम्ही. तुला म्हणलो होतो ना याच्याशी कामापुरतं बोल. शंकर बाळा, काय कामगत घेऊन आला ते सांग बरं. आगीत आणखीन तेल वाचायचं काम नको रे करू. मग उठा, आबाने बोलवलं तुम्हाला. एवढं सकाळी? अहो, माई पहाटे पलंगावरनं पडली, हात पिचकला असणार, विवळत बसली म्हणून तर मी आलो. रंजे, येतो जाऊन. जा तुम्ही, पण उतारा घेत बसू नका कुठं. माती आणायला जायचे, तासाभरात नाही आला तर रात्रीचं शिळं आंबवण पुढं ठेवल मी. नारायणराव, चला बिगिनी चला. तुम्ही लावलेली ही आग उद्या सकाळपर्यंत काय विझणार नाही असं वाटतंय. भिवा तात्या हात जोडून म्हणाला. आपलं ठेवा झाकून, माझा बघा वाकून. रंजा काकू, मी अजून तुमच्या घरात आहे. का हो? तात्या वाकून बघणारा ग्रस्त आहे का? अरे नवरा बायकोचं काय कळणार बाबा तुला? तुझ्या वाटाव अजून मिसरूड नाही फुटली. जावा जावा, तोंडाव स्तुती, पाठीमागं निंदा. या घरी, मग सांगते तुम्हाला. वाटेला लागल्यावर शंकर साळसूतपणे म्हणाला, तात्या माफ करा बरं का, म्हणजे तुमचं प्रकरण एवढं विकोपाला गेले माहीतच नव्हतं. अरे रात्री ती शिंदळ रंजीशी भांडाय आलती. कोण शिंदळ हो? आपल्या नांदूर गावातली एकमेव पवित्र नार बाईजी. ती का आली होती भांडाय? अरे मी देवळाकडनं घरी येत होतो, बाजूच्या बोळात भेटली. स्वतःला लय धुतल्या तांदळासारखी समजती गाव भावानी. तुम्ही खरा प्रकार सांगितलाच नाही तात्या मला. अरे नशेच्या नादात तिच्या अंगावर तोल गेला माझा, म्हणून भांडायला आलती का ती? लय अंगावर केलं सटवीने, हात धरला, कवळी घातली. आपण बाईचा काकूचा खरं असणार तात्या. अरे ती कोणच्या चालीची बाई आहे तुला माहीत नाही का? बाईच्या काकूसारखी सुंदर बाई आपल्या नांदूरमध्ये नाही, म्हणून तुम्ही खडा टाकून बघितला असणार. पण काय गाडवं वळणार आहे तुम्ही कोंभार. गाडग्या मडक्याशिवाय आहे काय तुमच्याकडं? तुम्हाला नाही बाधायची ती. मी तुमच्या गावात पोट भरायला आलोय शंकर भाऊ. आजपर्यंत मी इथल्या एकाही बाईकडं कधी वाकड्या नजरेनं पाहिलं नाही, शपथेव सांगतो तुला. तात्या, रंजा काकूसारखी सरळ मार्गी बायको मिळाली तुम्हाला? हां, त्या बाईच्या काकूत काय वेगळं आहे हो? शपथ घेतली तरी तुझा विश्वास नाही बसत का? कुठं विश्वासाची दुनिया राहिली आता. गांजा फुकला ना का तुम्ही राजकुमार असल्यासारखं वाटत असणार, खरं आहे का नाही? तुझ्या पाय धरू का? माझे नको, रंजा काकूचे धरा. तुला नाही खरं वाटणार शंकर, पण रंजी लय संशयखोर. जाऊ दे, तुझ्याजवळ नक उपनीत बसण्यात काय अर्थ नाही. अरे रात्री 4 वेळा पाय धरले असतील मी रंजीचे. कशासाठी?
अरे आडला नारायण गाढवाचे पण पाय धरतो, पण रंजीला काय पाजार फुटला नाही, कशी जिरवली म्हणून लागली सकाळी फिदी फिदी हसायला. आता तो तिचा राग निवत आलता, पण तू त्याला पुन्हा काडी लावली. तुम्ही मला म्हणाला बेरकी बेन. चुकलं माझं बाबा, माफी मागतो. मला तुमची कीव वाटते बरं का ताते. अहो नांदूरमध्ये आला तेव्हा एखाद्या वाघासारखा डरकळ्या फोडत होता की तुम्ही. या रंजीने पार शिळी करून टाकली भाऊ. तिच्या तोपखान्याला आता कसं तोंड देऊ सांग. सोपा उपाय आहे. रंजा काकूला जिलबीला आवडती. गाणं भाऊकडनं पावशेर घेऊन जा फक्त, मिनटाभरात तुमचे सगळे गुन्हे माफ. हे तुला कसं काय माहिती? म्हणजे कशाची माहिती विचारताय तुम्ही? जिलबीची का रंजा काकूची? अरे रंजीची मला खरंच नाही माहिती, मी जिलबीची विचारतो. काय तुम्ही तात्या, रंजा काकू बरोबर किती वर्ष संसार करताय? काकू माठ विकायला गेली ना का जिलबी खाल्ल्या बिगर नांदूरला परततच नाही. यो विषय थांबव आता. माई पलंगावरनं कशी पडली सांग. ते मला नाही सांगता येणार, घरी गेल्यावर आबाला विचारा. पलंग कधी घेतला पण तुम्ही? आणला परवा, आणि पहिल्याच रात्री माईने केलं त्याचं उद्घाटन. आबा काय करतात? त्यांना पण तुमच्यासारखा गारठा भरलाय, बसले चुलीला पाय लावून. लग्न झाल्याशिवाय चुलीचं महत्त्व तुला नाही कळायचं बरं का. तुम्हाला एक प्रश्न विचारू का होता त्या? सोपा असला तर विचार. सोपाची तुमच्याशी संबंधित आहे, मग नको विचारू. नाही, तुम्ही चुली करता म्हणून तुमच्याशी संबंधित म्हणलो. असं आहे काय? मग विचार. चुलीला 3 आणि आवलाला 4 आम का असतात? तुला गोठणीकडं पोट साफ करायला जायचं होतं ना. जातो, रस्त्यात गोळ नको व्हायला. नाही लगेच जा, पण एक विनंती आहे तुला. बोला की. मी तुमच्या घरातनं जाईपर्यंत तुझ्या घरी तू काय येऊ नको. शंकर गालात हसत गोठणीकडे गेला. घराकडे येताना शंकर थोड्या वेळासाठी भिवा तात्याच्या विनंतीला मान द्यायचा म्हणून आनंदाच्या घराकडे वळला. आनंदा घरात होता. त्यांनी विचारणे अगोदर शंकरच बसता बसता म्हणला, अरे भिवा तात्याला बोलवायला गेलतो, त्याला घराकडं पाठवून गोठणीकडे गेलो. तोंड धुतलं ना? नाही ना बाबा. मग गुळणी कर, चहा घेऊन जाऊ आंघोळीला. अरे उन्हाळ्याचे दिवस आहेत, एवढ्यात नको आंघोळ. 12 वाजता निवांत जाऊ आंघोळीला. मग 12 वाजेपर्यंत काय करणार? काय सांगता येत नाही. चहा घेऊन शंकर लगेच आनंदाच्या घराबाहेर पडला. वाटेत खंडू मामाचं घर होतं. अंगणातल्या तुळशीला ठकूमामी पाणी घालत होती. ठकूमामाची धाकटी बहीण मैनाबाई तिच्या नवऱ्यासह शंकरच्या मळ्यात सालानं राबत असल्यामुळं ठकूमामीशी पण त्याचे संबंध घरोब्याचे होते. शंकर जाताना दिसताच ठकूमामीने साथ घातली. शंकर भाव. शंकरला ठकूमामीकडे वळायला लागलं. ओट्यावर पाय ठेवताच त्याने विचारलं, काय मामी कशी आहे? हाय की बरी. अगं तासाभरापूर्वी खंडू मामा भेटला होता. माझ्याविषयी काहीतरी पेकाळला असणार. तुला भुळकुंडी लागली म्हणला. खंडोबाचं एवढं समाधान झालं नसणार भाऊ. नाही बरं सांगत होता. काय सांगत होता? कळू दे ते. तू खंडू मामाला सांगणार नसशील तर? अरे नाही सांगणार भाऊ. तुझी तुळशीला फेरी चालू आहे. माझ्या नवऱ्याचा कवटाला ऐकावं आधी. आठवल तसं सांगतो, मागं पुढं होईन. भाऊ दे, चुका काढायला का मी काय मास्तरीन नाही. म्हणला आयतं खायला स्वाकावली टवळी. म्हैस दिवसभर सारखी चरत असती. नकटी घोस, 1 नंबरची खादाडे. खाणं हागणं ह्याच्याशिवाय या हाडळीला तिसरा उद्योग नाही. खाण्यापिण्यापायी साऱ्या संसाराची वाट लावली हाडळीने. प्रत्येक वाक्याला तो एक उपमा देत होता. लय फुलं उधळली बरं का. ती फुलं पण सांगून टाक भाऊ. मामी खंडू मामाची कळ लावायला नाही आलो मी. तुझ्या समाधानासाठी सांगण्यासारखं होतं तेवढं सांगितलं, बाकीचं काय सांगण्यासारखं नाही. लय रागवल्यागत वाटला खंडू मामा. वाटणारच म्हणजे. अरे चोर कधी सरळ बोंब मारतो का भाऊ? काही समजलो नाही मी. तू लगे आमच्या खंडोबाला भेडवशील. तुमच्या कोणाकोणाच्या? काही एखादी पार्टनर घेतली काय तू? नाही रे बाबा, मी एकटीच आहे, माझ्याशिवाय दुसरी कोणी नाही. म्हणून तो आकडत असणार. त्या बाईलाची एवढी एकच व्यसन माझ्या हातात आहे. खंडू मामाचा कटाळा आलेला दिसतोय तुला. नवरा बायकोचं हेच खरं भांडण असतं मामी. अरे खंडेनं पार धरबन सोडलाय. घरात आला की मी पहिल्यांदा नाही सांगत, 40शी वलंडले आम्ही. जानाची नाही निदान मानाची तरी. अगं पण 40शी नंतरच खरी गंमत असती मामी.
नाही कोण म्हणतंय पण. आता पण काय? नाही काय नाही, तू चहा घेणार का? नाही नको, आनंदाकडनं आलो चहा घेऊन. बरं किती झाले जुलाब? काय 10-12 झाले असतील. कशामुळं? अरे खंडोबानं रात्री गणपाच्या टपरीतनं भाज्यांचा चुरा टाकलेली मटकी भेळ आणली होती, त्यातून मी मिरच्या तळल्या. मग खंडू मामाला कसे नाही झाले जुलाब? त्यांनी भेळ खाल्लीच नाही, नको म्हणले. म्हणजे मामाची काहीतरी करामत दिसती बरं का मामी. काय सांगतोय? हा मग तू खंडू मामाला प्रमाणापेक्षा जास्त ताणत असणार, म्हणून त्याने तुला वटणीवर आणण्यासाठी भेळीत जुलाबाची पावडर मिसळली असणार. शंकरने शंका व्यक्त केली. ठकूबाई गप्प झाली. शंकरची शंका तिला पटली असावी. ती म्हणाली, चुकलंच की माझं. खंडू मामा एवढ्यात येईन. आता तानातानी करत जाऊ नको. त्यो जुलाबावरचं औषध आणाय गेलाय. पण माझे जुलाब थांबले. कशाने? अरे आंघोळीपूर्वी गोळी आणायला वाण्याच्या दुकानात गेलते. त्याने कसलं तरी सरबत द्यायला प्यायला. नंतर एक बी जुलाब नाही झाला. ये की घरात. नाही नाही, माई आबा वाट बघत असतील. 2 ठिकाणी थांबलो, तास 1.5 तास होत आलाय, जातो आता. शंकर घरी गेला. आबा चुली पुढून हललेले नव्हते. माई पण चुलीजवळ होती. तिचा हात कामठ्याने बांधून भिवात आता लगबगीनं त्याच्या घराकडे गेला होता. आबांनी शंकरला विचारलं, एवढा वेळ कुठं थांबला होता रे? काय परसाकडे जाऊन आले, थोडा वेळ आनंदाकडे थांबलो. त्यानंतर ठकू मामीने हाक मारली. मी गेल्याशिवाय घरी यायचं नाही असं भिवा तात्या मला बजावून म्हणला होता. काय कारण? आता ते मी कसं काय सांगणार? तू त्या नवरा बायकोची भांडणं लावून दिली म्हणे. अहो त्याशिवाय भिवा तात्या चुली पडणं उठलंच नसतं आबा. तो तुम्हाला शेंडी लावून गेला असेल. हा 20 रुपये घेऊन गेला. घरून मोकळा चालू आहे, साबण तंबाखू न्यायची म्हणला. आणि माईच्या हाताबद्दल काय म्हणला? थोडा पिचकलाय, 15 दिवस कामट्या सोडता येणार नाहीत, कमरेला पण हासडा बसलाय म्हणला. हातावर कमरेवर ताण पडू द्यायचा नाही असं बजवून सांगितलंय. माये आता तुला एका हातानं भाकऱ्या नाही काढता येणार, धुणं नाही धुता येणार. मग 2 दिवस महिन्याला यायला सांगू. आणि त्याच्यानंतर काय कर, थोड्या वेळानं तू चिकोडीला जा. गोदाला 15-20 दिवस स्वयंपाक पाण्यासाठी घेऊन ये. त्यो ह्याला काय कामाचा नाही आबा. याचं काय ऐकू नका धनी. गोहदा सांगितल्याप्रमाणे सगळं करेन. अगं पण माहिती गोदी फांद्या फोडू न ग. तुला जे सांगितलं तेवढं कर. गोदाला शहाणी पोर आहे. आवड विनाकारण एखाद्याची बदनामी नाही करू र. राहिलं तुला भाचीचा लयच पोळका आलेला दिसतोय. गोदाला आणल्याशिवाय पर्याय नाही पोरा. हा, तुझी आई तिची जबाबदारी घेते ना. खाऊ आपण पण आळणी खाराट. मग पलंग हिथं आणून ठेवाय पाहिजे. का रे बाबा? आता गोधी इथं चुलीजवळ असणार. माई तिला बाहेरनं सूचना द्यायला लागली तर समजायची वाट लागन. माई इथं पलंगावर बसून गोधीला आरामात सूचना देऊ शकते, आहे का नाही? आळणी खारट खाण्याची आपल्यावर पाळीच येणार नाही आबा. अरे किती डोकं खातो राव तू. जा पटकन आंघोळ करून ये. 11ची गाडी मिळायला पाहिजे. आबा 11ची गाडी शक्य आहे का? आंघोळ इस्त्री जेवण या 2 तास जातील. आणि नंतरच्या गाडीनं जाऊन परत येणार कधी? त्यापेक्षा असं करतो, उद्या सकाळी जातो, म्हणजे संध्याकाळपर्यंत परत येता येते. तू उद्या ढकलू नको रे. 12च्या गाडीने जा, 1 रात मुक्काम कर. तुला काय हिथं डोंगर नाही पालता घालायचा. हे बघ, वाणी तिनीच्या एकच माम आहे तुला. राखी त्याच्याकडे 1 रात. समजलो समजलो. मग मामीच्या प्रेमाला भरती आल्याशिवाय राहणार नाही. कारण तू नको ते तिच्या मनात भरवले. काय नको ते? शेण खातोय का आम्ही? 10वीत जाणार म्हणून लय शहाणा झाला का रे तू? चुलीत एका हातानं लाकडं सारत माई खेकसली. मामा मामीने छानपैकी साखर पेरणी करून ठेवलेली दिसती, मधाचं बोट लावून. काय वात्रटपणा लावलाय शंकर. त्यांचं मधाचं बोट चाकायला भिकारी आहे का आपण? काय कमी केलं रे द्यावा आपल्याला? कोणाची आई ती धन दौलत नको आहे बाबा आपल्याला. ठीक आहे, मी जातो 12च्या गाडीने, 1 रात राहतो मुक्कामी. मामा मामीने गोधीला माझ्याबरोबर पाठवली तर उद्या दुपारपर्यंत येतो घेऊन. का पाठवणार नाहीत? परका आहे का तू? अगं गोदा मामा मामीची लाडकी लेक आहे माई. आणि प्रश्न 1-2 दिवसाचा नाही, 15-20 दिवसाचा आहे. तुला चिकोडीला जायचं मनात नसन तर तसं सांग. विनाकारण काथ्या कुटायचं काम नाही. माझं डोकं लागलंय दुखायला. हे बघ, कारणाशिवाय बोलतच नाही मी माय. माझ्या बोलण्याचा तुम्हाला नेहमी कसं काय संशय येतो?
अरे बाबा, तू कधी सरळ बोललाय का? आता तुझं किती मोठा शहाणा झालाय ते आज समजलं आम्हाला. फशी, मी जातो माळ्याकडं, महिन्याला पाठवून देतो, तिच्याबरोबर न्याहारी पाठव माझी. आबा चुली पुढून उठत म्हणाले. आजोळी काय पायी जाऊ काय आबा? हे 50 घे, पुरते ना? काय आबा, देवानं आपल्याला काय कमी केलंय असं एवढ्यात म्हणलं ना तुम्ही? 50 काताला पण पुरणार नाहीत. अहो, महागाई किती वाढली. मामाला गोदीशिवाय आणखीन 2 पोरं आहेत. रिकामी हातानं कसं जाता येईल सांगा बरं? आणखी एक 50ची नोट लेकाच्या हातावर ठेवून आबा घराबाहेर पडले. मग शंकरने माईला विचारलं, आबा माळ्याकडं काय खाऊन गेले? रात्रीची शिळी भाकरी होती. सुंदर गाना भाऊकडनं भजी घेऊन आली. तुमच्यासाठी वडापाव बिस्किटचे पुडे आणले. तुला उपास आहे का? महिना आल्यावर जेवण मी तुझ्यासाठी चहा करू का आता? कर्जट पट पोटात खड्डा पाडलाय. जेवून जाणार ना? मामाच्या घरी पोचायला 3-4 वाजतील माई. जेवूनच जायला पाहिजे. मग शंकर टॉवेल अंडरवेअरसह कपड्यांना इस्त्री करण्यासाठी उस्मानभाईकडे गेला. त्याच्याकडे कपड्यांचा जोड टाकून आनंदाकडे गेला. आनंदा अंगणातल्या लिंबाच्या झाडाखाली बसून होता. शंकरला बघताच आनंदाच्या आईने विचारलं, ये की घरात शंकर, पोह्याची डिश भरून ठेवली, गार पडली असन, गरम करून देते. नाना मी नाश्ता करून आलोय मावशी, आंघोळ करून मला लगे आजोळला जायचे. का? माईला नाही बरं, मामाच्या पोरीला घेऊन यायचे. काय दुखतंय माईचं? हात पिचकला, कमरेला मुका मार लागला. अगं बाय, कुठं पडली? पडली घरातच, पलंगावरनं पडली सकाळी. भिवा तात्याने हात बांधलाय. आई ग बयो ग चालू झालं तिचं. आणि स्वयंपाक पाण्याचं काय? मळ्यातनं येऊन मायना करणार आहे. बोलणं आटोपतं घेतलं. शंकर आनंदासह पाणवठ्याकडे गेला. खालच्या बाजूला कमरे एवढ्या पाण्यात 10-12 मुलं डुंबत होती. वरच्या बाजूला 7-8 बाया धुणं भांडी धुत होत्या. शंकर आनंदा वरच्या बाजूला गेले. त्यांच्यापासून पुढे 10-12 फुटावर शंकरचा मावस भाऊ सांभा एका सपाट खडकावर दगडी घासणीनं पाय घासत बसला होता. तो शंकरला म्हणला, शंकर, जरा मंदाकडनं साबण घेऊन येतो का? काय मी काय जोडे खाऊ का तिचं? नखरे करू नको रे, माझं नाव सांग तिला. अरे तुमच्या 2 तोळ्याच्या घोळामुळं तुझा मावस भाऊ म्हणून मंदा माझं नाव नाही घेत. तिच्या शेजारी बायजा काकू बसली, तुझं नाव सांगून तिच्याकडनं आणू का साबण? नाही नको. का? तुला साबण मिळण्याशी मतलब आहे ना? तू बायजा काकूला माझं नाव सांगणार, तिला आयतं कोलीत मिळाल्यासारखं होईल. शंकरला उशीर झाला होता म्हणून त्याने पाण्यात लगेच सूर मारला. कासराभर अंतरावरनं माघारी फिरला. सर्वांगावरनं हात फिरवला, लागलीच पाण्याबाहेर आला. आनंदाची वाट न बघता कपडे घालून घराकडे निघाला. त्याच्या मागोमाग मंदा पण डोक्यावर धुण्याची बादली घेऊन पाणवठ्याच्या पायऱ्या चढायला लागली. वाटेला लागल्यावर तिने हाक मारली, शंकर. काय ग? सांबा काय म्हणत होता? काय तुझ्याकडनं साबण आण म्हणला. त्याचं तोंड शिवलं होतं वय. पाणवठ्यावर 7-8 जणी होत्या मंदाबाई. त्यांच्या देखत तुझ्याकडं साबण मागायची. संभा भाऊला लाज वाटली असन. मग साबण दुसऱ्या एखादीकडं मागायचा. पण संभा भाऊला तुझ्याकडनंच पाहिलं होता ना. घराकडे येतोय ना? पारवहिनीनी थालपीठं बनवून ठेवली, ती 1-2 खा. नाही मंदाबाई, संभा भाऊची आपल्याकडं नजर असणार आहे. तू माझं घेत नाही असं मी मागाशी त्याला म्हणलोय. त्याच्या गुडघ्यात आहे मेंदू. माझ्यावर निष्कारण राग काढन. तुझ्यावर राग? हे कसं शक्य आहे? अरे मी म्हणणाऱ्याला शेंड्या लावणार तू? मंदाबाई, तुझ्याशी बोलायला आज मला वेळ नाही. थोड्या वेळानं आजोळी जायचे, नंतर निवांत भेटन मी. शंकर घरी गेला. राघू नावाच्या त्यांच्या चाकरीच्या गाड्याची बायको माईना भाकरी थापत होती. माईनं एका हातानं आवलावरच्या तव्यावर बेसन टाकलं होतं. भाकरी भाजून झाल्यावर तिने शंकरला जेवायला वाढत विचारलं, इस्त्रीला कापडं नेली होती ना? आज जेवल्यावर आणायला जाणार आहे. अर्ध्या तासात शंकर चिकोडीला जायला तयार झाला. निघतेवेळी माई त्याला म्हणाली, हे बघ नीट जा, कुणाची टिंगलटावाळी करू नको. मामा मामीशी जपून बोल आणि उद्या होईन तेवढं लवकर या. माई, मी स्वतःहून कोणाची टिंगल मस्करी नाही करत. तुझ्या आईला सांगतो वय तू? साऱ्या गावाचा हात समज झाला राव माझ्याबद्दल. तुझं वागणं बोलणं कसं असतं समध्या गावाला माहिती घे. बरं मामा मामीला काय निरोप द्यायचा का? एखाद दिवशी येऊन जा म्हणावं. एकालाच का दोघांना? तू सांग रे फक्त. 12ची गाडी प्रवाशांनी भरून 12:30 वाजता आली. त्यात शंकरसह नांदूरच्या 5-6 जणांची भर पडली. चेंगराचेंगरी टाळण्यासाठी शंकर कपाळावरचा घाम पुसत आस्ते आस्ते पुढं जाऊन उभा राहिला. गाडीने वेग घेतल्यावर बरं वाटलं.
बसायला जागा नव्हती, तासभर उभं राहायचं होतं. टाईमपास करण्यासाठी त्यांनी पाठीमागं तोंड केलं, लोकांचं निरीक्षण केलं. कलकलाट चालू होता. एका जागेवरनं शेजाऱ्याशी भांडत होता. एक जोडपं तोंडाला तोंड लावून कानगोष्टी करत होतं. त्याच्या शीटजवळची एक जाडी बाई 2 शीटाची जागा अडवून शेजारच्या तरुणीचे केस विंचरत होती. शंकर मनात हसत त्या जाड्या बाईला म्हणाला, आजीबाई थोडी बसायला जागा देता का? अहो माझ्या पायाचं झालं ऑपरेशन, लय कळ लागली पायाला. मग बस की ड्रायव्हर शेजारी जाऊन बस. मी 2 तिकटं काढल्यात. कोणाची? कुणाची म्हणजे? आमच्या दोघांची. मग ही जागा 3 शीटाची आजीबाई. तुम्ही आणखीन एक तिकीट काढणार असाल तर मी ड्रायव्हरकडे जाऊन बसतो. मावशी, त्याला तुझ्या मांडीवर बसायला सांग, म्हणजे तुला आणखीन एक तिकीट नाही काढावं लागणार. शेजारची तरुणी खळाळून हसत म्हणाली. माझी मांडी ठिकाणावर राहील का मग? मग असं कर, तू मांडी घालून खाली बस, म्हणजे कंडक्टर तुझ्याकडे 3रं तिकीट मागणार नाही. मला मांडी नाही घालता यायची पोरी. मग उभी राहा, त्याला माझ्या शेजारी बसू दे. तो बसल्यावर तू तिकडे तोंड करून बस, पाय बाहेर सोड. पोरी, यासाठी मी तुला म्हणत होते रिक्षाने जाऊ. रिक्षावाल्याने तुला रिक्षात नसतं घेतलं. बाया, मग एखादा टेम्पो केला असता, मग तुला टेम्पोत चढता आलं नसतं, क्रेन आणायला लागली असती. मागचे पुढचे प्रवासी हसायला लागल्यावर शंकरनं बसण्याचा नाद सोडून दिला. पाठीमागे गेला, तिकीट काढलं. 15 मिनिटात चिकोडी आली. गाडीतून उतरताच शंकर स्टँडसमोरच्या मधुर रेस्टॉरंटकडे गेला. तिथली प्रसिद्ध भेळ आणि गोडी शेव त्याला घ्यायची होती. श्रोते हो, तुम्ही ऐकताय पोपटराव भसे लिखित धमाल ही कादंबरी. हा आजचा भाग इथेच संपला. पुढचा म्हणजेच या कादंबरीचा दुसरा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. नमस्कार.